मालेगाव महापालिकेच्या वीज विभाग कार्यालयात जाहीररित्या नमाज पठण करण्यात आल्याची घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली। ही घटना गंभीर बाब असून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करावं अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे। आता मालेगाव महापालिकेच्या कार्यालयात कर्मचारी आणि नागरिक जाहीररित्या नमाज पढायला लागले आहेत आणि त्याचा व्हिडिओ पण व्हायरल केला जात आहे। मी महापालिका व पोलीस अधिकाऱ्यांचे आज बोललो आहे। मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहून मागणी केली आहे, या सगळ्या कर्मचाऱ्यांना ताबडतोब निलंबित करा आणि ज्यांनी अशा प्रकाराने सरकारी इमारतीत नमाज पढायची सुरुवात केली आहे त्यांच्यावर गुन्हा FIR दाखल करा।